आईला नवीन साडी घ्यायची होती म्हणून मी तिला नेण्यासाठी दुपारी घरी आलो. मी घराच्या मेन दाराची बेल वाजवली, पण आईने दार उघडले नाही. मी लगेच फोन लावला, पण तिने तोही उचलला नाही. मला काहीच कळेनासे झाले. आतून दाराला कडी लावलेली होती आणि इतर कोणतेही दार उघडे नव्हते. दुपारचे 4 वाजले होते. मी दारावर हाताने 3-4दा मोठ्याने थाप मारली, पण तरीही आतून काहीच प्रतिसाद आला नाही. आता मात्र माझ्या मनात भीतीची पाल चुकचुकली. तिला काही झाले तर नसेल ना, असे विचित्र विचार मनात येऊ लागले. आई इतकी गाढ कशी झोपू शकते? माझ्या मनात विचारांचे काहूर माजले होते. घराबाहेर उभे राहून जवळपास 15 मिनिटे झाली होती. शेवटी मी विचार केला की दाराला मोठ्याने धडक देऊन दार उघडावे. पण त्याआधी आपल्या सुमगो मराठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मी दारावर लाथ मारणार तेवढ्यातच आईने दार उघडले. दार उघडताच ती मला म्हणाली, "सॉरी बाळा, माझा डोळा लागला." मी इतके गाढ झोपले की मला काहीच समजले नाही. ती पूर्ण तयारी करूनच बाहेर आली होती, पण तरीही तिच्या कपाळावर आणि चेहऱ्यावर घामाचे थेंब चमकत होते. ती थोडी घाबरल्यासारखीही दिसत होती. तिने लगेच दाराला कुलूप लावले आणि म्हणाली, "विजय, तू इतक्या लवकर कसा आलास रे? चल पटकन, तुला कामावर जायला उशीर होईल. आणि तसेही मी तुला दुकानात बरोबर 4 वाजता येण्यास सांगितले होते ना, मग तू इथे का आलास?" ती थोडे रागानेच बोलली. मला हे सर्व थोडे विचित्र वाटले, पण मी जास्त काही बोललो नाही. मलाही कामावर परत जायचे होते. मी तिला सोबत घेतले आणि एका मोठ्या साडीच्या दुकानातून तिच्या आवडीच्या 2-3 साड्या घेऊन दिल्या. 2-3 दिवसांनी आमच्या जवळच्या नातेवाईकांकडे लग्न कार्य होते. त्यासाठी तिला नव्या साड्या हव्या होत्या. तसेही कोणत्याही कार्यक्रमात घरातल्या महिलांना नवीन साड्यांची आवड असतेच. माझी आई सुचित्रा खूपच देखणी होती. तिचे शरीर सौंदर्य, गोरापान रंग आणि उंच बांधा यामुळे ती वयाच्या 46व्या वर्षीही कमालीची सुंदर दिसायची. साड्या घेऊन ती घरी निघाली, पण माझ्या मनात मात्र दुपारच्या प्रसंगाचे विचार सुरू होते. ती इतका वेळ कशी झोपू शकते? नक्कीच काहीतरी गडबड आहे असं मला वाटत होते. माझे वडील अत्यंत साधे भोळे होते, पण आई मात्र विचारांनी आणि रूपाने खूप स्मार्ट होती. त्यामुळे ती बाबांना फारसे महत्त्व द्यायची नाही. बाबांना जाऊन आता 1.5 वर्ष झाले होते. त्यामुळे बऱ्याचदा मनात यायचे की आई तिच्या आयुष्यातील एकाकीपण दूर करण्यासाठी नक्कीच कोणाचा तरी आसरा शोधत असावी. पण असा विचार करणे मला स्वतःलाच चुकीचे वाटायचे. एकदा गावातील व्यक्तीने सांगितले होते की तिने आईला एका तरुणासोबत बोलताना पाहिलेले होते, पण तो तरुण कोण होता हे कोणालाच माहीत नव्हते. आता मला खात्री पटली होती की दुपारी घरात नक्कीच तोच तरुण असणार. म्हणूनच दार उघडायला इतका उशीर झाला होता. माझे कामात अजिबात चित्त लागत नव्हते. म्हणून आई दुकानातनं निघाल्यानंतर थोड्याच वेळात मीही घरी आलो. जर तो तरुण अजूनही घरात असेल तर मी लपत-छपत घराकडे आलो. पाहिले तर आई ऑटोने नुकतीच घरी पोहोचली होती. तिने आजूबाजूला पाहिले आणि पटकन दार उघडले आणि आत जाऊन कडी लावून घेतली. मी शांतपणे दाराजवळ गेलो आणि कान लावून ऐकू लागलो. आतून येणारे आवाज ऐकताच माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. माझ्या मनात जी शंका होती ती खरी ठरली होती. आतून आईचे हसणे आणि बोलणे स्पष्ट ऐकू येत होते. तिच्यासोबत असलेला तरुण दुसरा कोणी नसून आमच्याच गावातील सूरज होता. सूरजचेही 2 वर्षापूर्वी लग्न झाले होते आणि त्याची बायकोही खूपच सुंदर होती, पण ती काही कारणास्तव त्याच्याकडे येत नव्हती. म्हणून कदाचित तोही एखाद्या सुंदर स्त्रीच्या मागे असेल आणि आईसोबत त्याची मैत्री झाली असेल
म्हणूनच ते दोघी आज माझ्या घरात एकमेकांच्या त्या प्रेमात हरवले होते. तरीही तो माझ्या आईसोबत असा रमला होता याचे मला आश्चर्य वाटले. सूरजचे आमच्या कुटुंबाशी खूप चांगले संबंध होते आणि तो माझ्यापेक्षा 8 वर्षांनी मोठा होता. मी हळूच घराच्या मागच्या बाजूला गेलो. तिथे खिडकीचे एक तावदान थोडे उघडे होते. तिथून मी आत पाहिले. बेडवर आई आणि सूरज एकमेकांच्या मिठीत वेढलेले होते. सूरजने हळूच आईचे मोकळे केस सावरत तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि हळूच म्हणाला, चित्रा, तुझा मुलगा आल्याने आपला मूळचा फार पोपट झाला. त्यावर आईही प्रेमाने म्हणाली, हो रे सूरज, आपला मूळ किती छान तयार झाला होता आणि आता विजू येण्याने सर्व काही वाया गेले. पण तू आता काळजी करू नकोस. आता तो घरी येणार नाही. तो आता कामावर आहे. त्यामुळे आपण दोघे मन भरेपर्यंत एकमेकांना प्रेम देऊन तृप्त होऊ. सूरजने तिला पुन्हा घट्ट कवेत घेतले आणि आईनेही प्रेमाने त्याच्या ओठांवर तिचे ओठ टेकवले. दोघेही त्या ओठांच्या गोडव्यात रमून गेले. एकमेकांच्या प्रेमात ते पूर्णपणे आता हरून गेले होते. दोघांनीही जगाची तमा न बाळगता प्रेमाच्या आता सुंदर प्रवाहात स्वतःला झोकून दिले होते. मी हे सगळं खिडकीतून पाहूनच स्तब्ध झालो होतो. माझी आई इतकी मनमोकळे प्रेम करू शकते हे मी पहिल्यांदाच पाहत होतो. मी आईला नेहमी सुसंस्कृत आणि सुशिक्षित मानत आलो होतो. जवळपास 1.5 तास ते दोघे एकमेकांच्या प्रेमात रमले होते. शेवटी मला थोडी लाज वाटली म्हणून मी तिथून निघून गेलो आणि नदीकाठी शांत एकांतात जाऊन बसलो. आईने असे का केले हाच एक प्रश्न माझ्या डोक्यात फिरत होता. वाटत होते की आत्ताच जाऊन दोघांना जाब विचारावा. याच विचारात संध्याकाळ कधी झाली मलाही कळले नाही. शेवटी मी हिंमत केली आणि आईशी बोलण्यासाठी घराकडे निघालो. रडून रडून माझे डोळे लाल झाले होते. मी घरी पोहोचलो तेव्हा आई रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करत होती. मला पाहताच ती काळजीने जवळ आली आणि विचारू लागली, बाळा, काय झाले रे? तू का रडतोयस? ती खूप प्रेमाने विचारत होती. मी काहीच न बोलता तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो. आई, हा प्रश्न मी तुला विचारायला हवा, पण तूच मला विचारतेस, असा विचार माझ्या मनात आला. ती मला पुन्हा म्हणाली, विजू बाळा, बोल ना, काय झाले? कोणी मारले का तुला? तिचे डोळे पाणावले होते, कारण तिचा संपूर्ण जीव माझ्यात अडकला होता. तिने मला घट्ट छातीशी कवटाळले. माझ्या डोक्यावरून पाठीवरून ती मायेने हात फिरवू लागली. तिचे नेखड प्रेम पाहून मला तिला जाब विचारण्याची हिंमतच झाली नाही, कारण शेवटी ती माझी जन्मदात्री होती. मी 17 वर्षाचा होतो. मलाही जगातल्या बऱ्याच गोष्टी समजत होत्या. तिने माझे तोंड हातात धरून पुन्हा विचारले, विजू, सांग ना बाळा, काय झाले? मी तिच्या मिठीत शिरलो. खूप रडलो आणि खोटे सांगत म्हणालो, आई, मी घरी येत असताना रस्त्यावरून एक गाडी अत्यंत वेगाने माझ्या बाजूने गेली. माझ्या आणि गाडीमध्ये फक्त 2-3 इंचाचेच अंतर उरले होते. मी खूपच घाबरलो होतो. हे ऐकताच आईने मला पुन्हा तिच्या मिठीत घट्ट घेतले आणि रडत रडत माझ्या गालांवर कपाळावर मुके घेतले. बाळा, तू नीट गाडी चालवत नव्हतास का? रस्त्याच्या मधोमध का चालवतोस? तुला काही झाले असते तर माझे काय झाले असते रे? तुझ्याशिवाय माझ्या या जगात कोण आहे? ती हळहळली. मी हे खोटे सांगितले कारण मला तिचे मन दुखवायचे नव्हते. काही झाले तरी आई अजूनही तारुण्यात होती. एकाकीपण आणि तारुण्य माणसाला अशा वळणावर घेऊन जाते जिथे स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होते. आईच्या बाबतीतही बहुधा तेच झाले असावे. सूरजही काही वाईट व्यक्ती नव्हता. मग जर तो तिच्या मनातील एकाकीपण
दूर करत असेल आणि तिला आनंद मिळत असेल तर त्यात मी तरी काय चूक काढणार. म्हणून मी ते रहस्य कायमचे मनात दाबून ठेवण्याचे ठरवले. जर मी तिला खरं सांगितले असते तर तिने स्वतःला कायमचे दोषी मानले असते. आता हे मी तिच्यावर सोडले होते. जोपर्यंत या नात्यात आकर्षण आहे तोपर्यंत तिने मनमोकळेपणाने जगावे. जेव्हा तिचे मन भरेल तेव्हा ती स्वतःच यापासून दूर होईल. त्या दिवशी मला समजलेले ते रहस्य मी कायमचे माझ्या मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवले. आता मला त्या दोघांच्या नात्याविषयी कोणतीही तक्रार नव्हती. मला फक्त माझी आई आणि तिचे माझ्यावरील निस्सीम प्रेम एवढेच माहीत होते. मित्रांनो, ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. या कथेतील घटना किंवा पात्रे एखाद्याच्या जीवनाशी जोडल्यास तो केवळ योगायोग समजावा. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नाही आणि ही कथा फक्त तुमच्या मनोरंजनासाठी बनवली आहे. कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. कथेला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सुमको मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.